In this video, we are going to discuss here about double fertilization and how endosperm is developed. Then types of endosperms. All these points are discussed here. First, what is the significance of double fertilization? म्हणजे अँजिओस्पर्मिक प्लांट्स मध्ये आपल्याला डबल फर्टिलायझेशन दिसून येतं. तर ह्या डबल फर्टिलायझेशन मध्ये डबल फर्टिलायझेशनचे कोणकोणते सिग्निफिकन्स आहेत, फायदे कोणकोणते आहेत, त्याच्यामुळे कोणता फायदा होतो? तर फर्स्ट वन इट इज अ युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म्स. म्हणजे हे अँजिओस्पर्मचं युनिक फीचर आहे. कारण अँजिओस्पर्मिक सगळ्या प्लांट्समध्ये या पद्धतीने डबल फर्टिलायझेशन घडून येतं आणि त्यामुळं त्याचे उत्पादन क्षमता फुलांची जास्त आहे. इट इन्शुअर्स दॅट द पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड विथ अ फूड स्टोअर ओनली इफ द एग इज फर्टिलाइज्ड. कारण याच्यामध्ये फर्टिलायझेशन पॅरेंट प्लांट जे आहे त्या पॅरेंट प्लांटमध्ये सीड्स जे तयार होतात, इन्व्हेस्ट अ सीड विथ फूड स्टोअर, त्या सीडमध्ये भरपूर प्रमाणात फूड स्टोअर केलं जातं, अन्न साठवलं जातं आणि त्यामुळं ओनली इफ द एग इज फर्टिलायझर म्हणजे एग फर्टिलाइज झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अन्न साठवलं जातं आणि म्हणून हे त्या प्लांट्सना म्हणजे प्लांटला डबल फर्टिलायझेशनमुळं खूप फायदा होतो. द डिप्लॉइड झायगोट सेकंड डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इनटू एन एम्ब्रियो. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डिप्लॉइड झायगोट कसा तयार होतो ते दाखवलं. जेव्हा पहिला मेल गॅमेट हा जेव्हा एग सेल बरोबर फर्टिलाइज होतो तिथं पहिलं फर्टिलायझेशन होतं, त्याचं रूपांतर डिप्लॉइड झायगोटमध्ये होतं, तर त्याचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होतं. विच कॉन्सिक्वेंटली डेव्हलप्स इनटू अ न्यू प्लांट. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? एका नवीन वनस्पतीमध्ये होतं. देन ट्रिप्लॉइड PEN चा लॉंग फॉर्म मगाशी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला की PEN मीन्स प्रायमरी. PEN चा लॉंग फॉर्म काय आहे? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. तर हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो, त्याला आपण शॉर्टमध्ये PEN म्हणतो. हा त्याचं रूपांतर पूर्णपणे एका न्यूट्रिशियस एंडोस्पर्ममध्ये होतं, एंडोस्पर्म टिश्यूमध्ये होतं आणि हा अँजिओस्पर्मिक प्लांटचा खूप मोठा कन्सेप्ट आहे, म्हणजे खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सीडमध्ये न्यूट्रिशियस मटेरियल तयार होतं. देन इट रिस्टोअर, पुन्हा त्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं, रिस्टोअर्स द डिप्लॉइड कंडिशन्स बाय द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट थ्रू सिंगमी. आता या प्रोसेसमध्ये सिंगमी म्हणजे पहिलं फर्टिलायझेशन जे आहे त्याला आपण सिंगमी म्हणतोय, की ज्याच्यामध्ये डिप्लॉइड स्टेज ही कायम राखली जाते. रिस्टोअर म्हणजे साठवणे, पण इथं याचा अर्थ डिप्लॉइड कंडिशन म्हणजे 2N कंडिशन ही कायम राखली जाते. कारण त्याच्यामध्ये एक हॅप्लॉइड मेल गॅमेट हा एका हॅप्लॉइड फिमेल गॅमेटशी फ्यूज होतो आणि त्यामुळे इथं डिप्लॉइड कंडिशन कायम राखली जाते आणि त्यामुळे सुद्धा डबल फर्टिलायझेशनचा अँजिओस्पर्मिक प्लांट्सला खूप फायदा होतो. इट ऑल्सो हेल्प्स इन टू अवॉइड पॉलीएम्ब्रियोनी. पॉली म्हणजे मेनी. आता इथं कसं आहे की पहिलं फर्टिलायझेशन झाल्यानंतर डिप्लॉइड झायगोट तयार होतो. डिप्लॉइड झायगोट म्हणजे 2N कंडिशनचा झायगोट तयार होतो, म्हणजे ही एकच म्हणजे इथं पहिलं फर्टिलायझेशन झालं, एकच एम्ब्रियो तयार झाला. मग या पद्धतीनं म्हणजेच इथं डबल फर्टिलायझेशनमुळे इथं अनेक एम्ब्रियो तयार होणं शक्य नाही आहे आणि म्हणून पॉलीएम्ब्रियोनीला अवॉइड करणे, टाळणं हे पूर्णपणे डबल फर्टिलायझेशनमुळे शक्य झालेलं आहे आणि त्यामुळे इथं अनेक एम्ब्रियो तयार होणार नाही. देन these are the significance of double fertilization. आता यानंतर पुढचा भाग आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आता
इंडोस्पर्म कसा तयार होतो म्हणजे प्रत्येक बी मध्ये प्रत्येक सीड मध्ये हे इंडोस्पर्म आहे. तो इंडोस्पर्म ऍक्च्युली तयार कसा होतो त्याचे कुठले कुठले टाइप्स आहेत हे आपण आता बघणार आहे. देन फॉर्मेशन और डेव्हलपमेंट ऑफ इंडोस्पर्म. डेव्हलपमेंट ऑफ इंडोस्पर्म. आता याच्यासाठी पुन्हा आपल्याला मूळ कन्सेप्टकडे जायला पाहिजे ते म्हणजे ओव्हीच्या स्ट्रक्चरकडे. आपण ओव्हीच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलेलं आहे की ह्या ओव्हीमध्ये हे कॅलॅझर एंड आहे, हे मायक्रोपिलर एंड आहे, त्यामध्ये हे न्यूक्लियस आहे आणि सेंटरला कोण आहे सेकंडरी न्यूक्लियस म्हणजे तर दोन पोलार न्यूक्लिय आहेत. हे अँटीपोडाल्स, याच्यामध्ये इथं सेकंडरी न्यूक्लियस, हा एक सेल, हे दोन आहेत हे सिनर्जीज. आपण हे ओव्हिलचं स्ट्रक्चर बघतो आणि ह्या ओव्हिलमध्ये आता ट्रिपल फ्युजन मगाशी मी मागच्या व्हिडिओमध्ये जे दाखवले की ट्रिपल फ्युजन पहिला मेगामेट इथं फ्यूज होतो, इथे डबल फर्टिलायझेशन घडतं सिंगल आणि उरलेला एक मेगामेट इथं फ्यूज होतो म्हणजे इथं ट्रिपल फ्युजन होतं आणि ट्रिपल फ्युजन म्हणजेच इथं तयार होतो प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणजे PAN. आता आपण इथूनच सुरुवात होते इंडोस्पर्म फॉर्मेशनची प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस पासून, कारण इथे ट्रिपल फ्युजन झालेलं आहे आणि त्यामुळे याच्या पुढचे ज्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत त्याचाच फक्त आपण इथं अभ्यास करणार आहोत. द ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस repeatedly divides mitotically to form nutritive tissue called endosperm. आता हा जो प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस आहे हा रिपीटेडली डिवाइड होतो म्हणजेच काय त्याच्यामध्ये ट्रिपल फ्युजन झालेला आहे आणि हा परत काय होतो आता डिवाइड होतो. डिवाइड म्हणजे मायटोसिसची प्रोसेस स्टार्ट होते, हळूहळू याची संख्या वाढत जाते आणि त्याच्यापासून मायटोटिकली डिव्हिजन झाल्यामुळं सेल्स तयार होतात, त्याच्यामुळे तिथं न्यूट्रिटिव्ह टिश्यू भरपूर तयार होतो, त्यालाच आपण म्हणायचं आहे इंडोस्पर्म. हा जो इंडोस्पर्म आहे इट इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हिल मधले जे चेंजेस आहेत त्याला आपण पोस्ट फर्टिलायझेशन म्हणायचं. इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस the embryo and the endosperm are seen to develop simultaneously. The other cells of the embryo sac disorganized. आता याच्या एम्ब्रियो सॅक मध्ये इतर सेल्स ज्या असतात त्या डिसऑर्गनाइज होतात सूनर और लॅटर, काही लवकर डिसअपियर होतात काही नंतर. एम्ब्रियो सॅक the formation of triploid endosperm nuclear triggers cell division which leads to formation of endosperm. हळूहळू याचं रूपांतर आता मायटोसिस मध्ये भरपूर सेल्स तयार होतात, हळूहळू त्याच्यामध्ये इंडोस्पर्म तयार व्हायला वेगवेगळ्या इव्हेंट्स घडायला चालू होतात. त्यामध्ये देयर आर 3 टाइप्स ऑफ इंडोस्पर्म. एकूण इंडोस्पर्मचे 3 टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे टाइप्स ऑफ इंडोस्पर्म आर फर्स्ट वन इज अ न्यूक्लियर, दुसरं सेकंड वन इज अ सेल्युलर टाइप and third one is a हेलोबियन टाइप ऑफ इंडोस्पर्म. म्हणजे इथं एकूण 3 टाइपचे काय आहेत 3 टाइपचे इंडोस्पर्म आहेत.
आणि हे इंडोस्पर्म कशावरून तयार झाले? ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे नेमका इंडोस्पर्म कसा डेव्हलप होतो त्याच्या टाईपनुसार त्याचे हे तीन प्रकार केलेले आहेत. आता पहिला आपण बघूया न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म. याच्यासाठी तुम्ही पुस्तकातील पेज नंबर 11 फिगर नंबर 1.14 टाइप्स ऑफ इंडोस्पर्म ही फिगर रेफर करा. काइंडली तुम्ही ऑब्झर्व करा ती फिगर. त्याच्यामध्ये पहिला न्यूक्लियर टाइप ऑफ इंडोस्पर्म दाखवला आहे, त्यानंतर त्याच्या खाली सेल्युलर टाइप ऑफ इंडोस्पर्म दाखवला आहे आणि त्याच्यानंतर हेलोबियल टाइप ऑफ इंडोस्पर्म. समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिल्यांदा इंडोस्पर्म तयार कसा होतो. पहिला बघूया न्यूक्लियर टाइप ऑफ इंडोस्पर्म. न्यूक्लियर टाइपचा इंडोस्पर्म कसा तयार होतो? तर याच्यासाठी न्यूक्लियर इट इज द मोस्ट कॉमन टाइप फाउंड इन 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीज. म्हणजे जवळजवळ अँजिओस्पर्मच्या 161 फॅमिलीमध्ये आपल्याला या पद्धतीनं न्यूक्लियर टाइपचा इंडोस्पर्म तयार झालेलं दिसून येतं. द प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड्स मायटोटिकली. आता यातला प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे म्हणजे बघा हा मायटोटिकली म्हणजे याच्यामध्ये मायटोसिसची प्रोसेस होते आणि ह्याच्यामध्ये अजून भरपूर सेल्स तयार व्हायला चालू होतात. म्हणजे याच्यामध्ये मायटोसिसनं सेलची संख्या इथे वाढायला चालू होते. देन formation to produce large number of free nuclei repeatedly divides mitotically without wall formation. आता इथं एक आहे की इथं न्यूक्लियस प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियसचं डिव्हिजन व्हायला चालू होतं पण इथं वॉल फॉर्मेशन होत नाही. वॉल फॉर्मेशन होत नसल्यामुळं भरपूर न्यूक्लियस तयार होतात पण इथं त्याची वॉल तयार होत नाही आणि त्यामुळं याला आपण काय म्हणायचं फक्त न्यूक्लियर, कारण न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, न्यूक्लियसची संख्या वाढत जाते. अ बिग सेंट्रल व्हॅक्युअल अपीयर्स इन द सेंटर ऑफ दिस सेल पुशिंग द न्यूक्लियाय टुवर्ड्स द पेरिफेरी अँड लॅटर वॉल डेव्हलप बिटवीन द न्यूक्लियाय. Hence multicellular endosperm is formed. But in several cases cell wall formation remain incomplete. म्हणजे आता हळूहळू इथे काय घडतं की पूर्णपणे ह्या टाइपमध्ये हा जो प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस आहे याच्यामध्ये सेल म्हणजे पूर्णपणे आता उदाहरणार्थ इथून स्टार्ट झालेला इंडोस्पर्मची फॉर्मेशन हळूहळू इथे संख्या वाढत जाते आणि इतर मध्ये मोठा काय होतो व्हॅक्युअल तयार होतो. साईडला याचे भरपूर न्यूक्लियस तयार होतात पण इथं ऍक्च्युली इथं काय झालं हा झायगोट आहे. झायगोट म्हणजे ऊसपोर आणि हळूहळू याची इथं डिव्हिजन होतं. त्यानंतर इथे फ्रॅक्च्युअल तयार होतो, न्यूक्लियस भरपूर तयार होतात आणि त्यामुळे इथं पूर्णपणे याच्यानंतर याची वाढ अशी आहे की यामध्ये पूर्णपणे सेल्स तयार होतात म्हणजे भरपूर सेल्स तयार होतात आणि त्यामध्ये मल्टीसेल्युलर टाइप याच्यामध्ये दिसून येतं. न्यूक्लियस इथं सेंटरला आहे, भरपूर न्यूक्लियस तयार होतात पण त्याच्यामध्ये सेल वॉल फॉर्मेशन होत नाही. म्हणजे सेल वॉल ह्याच्यामध्ये तयार होत नाही आणि त्यामुळं ह्या पद्धतीमध्ये भरपूर सेल वॉल फॉर्मेशन याच्यामध्ये पूर्णपणे इनकम्प्लीटच राहते शेवटपर्यंत. असा प्रकार जो आहे म्हणजे न्यूक्लियर टाइपचे इंडोस्पर्म जे आहे ते फक्त कुणामध्ये तयार होतं तर व्हीट, गहू, सनफ्लावर, सूर्यफूल आणि कोकोनट, नारळ या वनस्पतींमध्ये या पद्धतीने इंडोस्पर्म तयार होतो. कोकोनट हॅज मल्टीसेल्युलर इंडोस्पर्म. याच्यामध्ये कोकोनटमध्ये पण मल्टीसेल्युलर इंडोस्पर्म आहे पण इन द आउटर पार्ट अँड फ्री न्यूक्लियर ॲज वेल ॲज व्हॅक्युलेटेड इंडोस्पर्म इन द सेंटर. म्हणजे बाहेरच्या बाजूला कोकोनटमध्ये मल्टीसेल्युलर इंडोस्पर्म तयार होतो, आतल्या बाजूला आणि त्याच्या एका बाजूला व्हॅक्युलेटेड इंडोस्पर्म तयार होतो आणि सगळ्यात सेंटरला त्याच्या व्हॅक्युलेटेड इंडोस्पर्म हा सेंटरला तयार होतो आणि फ्री न्यूक्लियर इंडोस्पर्म हा त्याच्या दोन्ही व्हॅक्युलेटेड आणि फ्री न्यूक्लियर हे दोन्ही
त्याच्या सेंटरला तयार होतात. म्हणजे इथं एक लक्षात ठेवायचं, न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म मध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन इंडोस्पर्म तयार व्हायला चालू होतो. त्याच्यामध्ये सेंटरला व्हॅक्यूल तयार होतो. इंडोस्पर्म हे न्यूक्लियसची संख्या मल्टी होत जाऊन त्याच्या मल्टीसेल्युलरमध्ये कन्व्हर्जन होतं. पण ह्याच्यामध्ये सेल वॉल फॉर्मेशन होत नाही. हे पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये विदाउट वॉल फॉर्मेशन होत नाही, म्हणजे पेशीभित्तिका तयार होत नाही. हे न्यूक्लियर टाईपच्या इंडोस्पर्ममध्ये. आता सेकंड टाईप जो आहे तो म्हणजे सेल्युलर. सेल्युलर टाईपचा इंडोस्पर्म जो आहे त्यामध्ये काय घडणार आहे, तर इन सम प्लांट्स डिव्हिजन ऑफ ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस. आता इथं जर आपण बघितलं तर प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो, पण त्याचं डिव्हिजन होत असताना त्याच्यामध्ये इज इमिजिएटली फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतो, पण ह्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ इथं हा न्यूक्लियस आहे, पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वॉल फॉर्मेशन स्टार्ट होतं लगेच. आणि त्यामुळे आता इथंच बघा त्या पूर्ण सेलचं इथं काय झालं, असे काय झाले आडवे, हे काय झाले त्याच्यामध्ये वॉल्स तयार झाले. आता ह्याच्यानंतर इंडोस्पर्मिक न्यूक्लियस इज इमिजिएटली फॉलोड. इथं ह्या इंडोस्पर्मिक न्यूक्लियसची वाढ होत असताना हळूहळू ह्याच्यामध्ये वॉल्स तयार होतात. म्हणजे अशा आडव्या ट्रान्सव्हर्सल लाईन्स तयार झालेल्या दिसतात. आणि याच्या पुढच्या स्टेजमध्ये सुद्धा तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय की इथं न्यूक्लियसची वाढ झालेली दिसते, तसंच त्याच्यामध्ये असे आडवे वॉल्स तयार झालेले तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे. आणि आकृती 1.14 टाइप्स ऑफ इंडोस्पर्म मध्ये तुम्ही बघू शकता. आता तिथं इंडोस्पर्म मध्ये वॉल फॉर्मेशन हे लगेच स्टार्ट होतं. सो दॅट इंडोस्पर्म इज सेल्युलर टाइप, सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग, सुरुवातीपासूनच या सेल्युलर टाईपमध्ये वॉल फॉर्मेशन स्टार्ट झालेली आहे. आणि त्या वॉल फॉर्मेशनमुळे आता इथं सुद्धा तुम्हाला ट्रान्सव्हर्सल वॉल तयार झालेली या सेल्युलर टाईपमध्ये दिसून येते. आणि त्यानंतर या पद्धतीने इट इज मोस्टली ऑब्झर्व्ड इन 72 फॅमिलीज इन डायकॉट्स. म्हणजे द्विदल वनस्पतींमध्ये, द्विदल धान्यांमध्ये, की या पद्धतीनं जवळजवळ 72 फॅमिलीच्या द्विदल धान्यांमध्ये आपल्याला या पद्धतीनं सेल्युलर टाईपचे इंडोस्पर्म तयार झालेलं आतमध्ये दिसून येतं. ह्याचं एक्झाम्पल आहे बाल्सम, त्यानंतर पेटुनिया आणि ॲडॉक्सा, हे त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर तिसरा टाईप आहे इंडोस्पर्मचा. तिसरा टाईप जो आहे तो म्हणजे हेलोबियल टाईप. हा हेलोबियल. हेलोबियल इट ऑकर्स इन ऑर्डर हेलोबियल्स ऑफ मोनोकॉटिलिडॉन्स. म्हणजे हा हेलोबियल टाईपचा जो आहे हा मोनोकॉट्समध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकदल वनस्पतीमध्ये हा या टाईपचा इंडोस्पर्म दिसतो. म्हणजे तिथे फक्त एकच कॉटिलिडॉन आहे, एकच दल आहे. इन दिस केस फर्स्ट डिव्हिजन ऑफ प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस इज फॉलोड बाय अ ट्रान्सव्हर्सल वॉल. म्हणजे हेलोबियलमध्ये काय घडून येतं, तर हेलोबियल कंडिशनमध्ये पहिला सेल जे आहे त्या सेलमध्ये, म्हणजे त्या प्रायमरी इंडोस्पर्मिक न्यूक्लियसमध्ये पहिल्यांदा फर्स्ट डिव्हिजन जी घडते ती ट्रान्सव्हर्सल वॉलच्या साहाय्याने. म्हणजे आता इथं ऊसपोर आहे, ऊसपोरची वाढ होत असताना पहिल्यांदा इथे ट्रान्सव्हर्सल लाईन तयार होते. ट्रान्सव्हर्सल लाईन म्हणजे आडवा छेद. म्हणजे आता इथं न्यूक्लियस तयार झाला, तर इथंही न्यूक्लियस आला, इथं आडवा छेद तयार झाला, ट्रान्सव्हर्सल लाईन. त्यामुळे इट इज फॉलोड बाय ट्रान्सव्हर्सल वॉल विच डिवाइड्स द सेल अनइक्वली. यामुळे हळूहळू आता हा सेल डिवाइड होत जाईल, पण अनइक्वली. का तर त्याचा एक पार्ट मोठा, एक पार्ट छोटा, इथे ट्रान्सव्हर्सल लाईन तयार झाली. आणि म्हणून इथं जो सेल डिवाइड्स अनइक्वली, द स्मॉलर सेल इज कॉल्ड अ कॅलाझल सेल. आता हा जो छोटा सेल तयार झाला त्याला कॅलाझल सेल म्हणायचं, कॅलाझल सेल. आणि त्यानंतर लार्जर सेल इज कॉल्ड एज अ मायक्रोपिलर सेल. आता हा जो सेल आहे हा मायक्रोपिलर सेल आहे.
Then callosal cell, micropillar cell, here wall develops. Then the nuclei in each cell divide in free nuclear division, and then walls develop between nuclei of the micropillar chamber. It is intermediate between cellular and nuclear type of endosperm. हाँ, आता याच्यामध्ये हा मायक्रोपिलर एंड मोठा तयार झाला, हा कॅलोजल एंड छोटा तयार झाला. म्हणजे कॅलोजल सेल तयार झाला, हा मायक्रोपिलर सेल. या दोघांमध्ये पण एक ट्रान्सव्हर्सल वॉल तयार झाली, म्हणजे इथं सेल वॉल फॉर्मेशन वॉल तयार झाली ट्रान्सव्हर्सल लाईन द्वारे. आता या टाईपचे जे इंडोस्पर्म आहेत ह्या हेलोबियल म्हणजे मोनोकॉट्स मध्ये एकूण ह्या हा इंटरमिजिएट प्रकार आहे. इंटरमिजिएट म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियर टाईपचं पण इंडोस्पर्म दिसून येतं आणि सेल्युलर टाईपचं पण इंडोस्पर्म दिसतं, कारण न्यूक्लियसचं पण डिव्हिजन होतं आणि सेल्युलर म्हणजे सेलचं पण डिव्हिजन होतं. म्हणून हेलोबियल टाईप हा दोघांच्या मधला आहे. म्हणजे या टाईपचा इंडोस्पर्म जो आहे हेलोबियल टाईपचा हा न्यूक्लियर टाईपचा पण त्यातले गुणधर्म याच्यात दिसतात आणि सेल्युलर टाईपचे पण गुणधर्म दिसतात आणि म्हणून या दोघांच्या मधला हा काय आहे टाईप दिसून येतोय. आता यात अशा पद्धतीचा हेलोबियल टाईपचं जे इंडोस्पर्म आहे ते मोस्टली आपल्याला मोनोकॉटमध्ये एकदल वनस्पतींमध्ये दिसून येतं. ह्याचं एक्झाम्पल आहे अस्कोडेलस. आणि त्यानंतर लास्ट एक प्रकार आहे मोझॅक इंडोस्पर्म आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे. इंडोस्पर्म कंटेनिंग टिश्यूज ऑफ 2 डिफरंट टाइप्स ऑफ मोझॅक इंडोस्पर्म इन प्लांट लाईक कॉर्न म्हणजे मका हे एकदल वनस्पती आहे. तर त्या कॉर्नमध्ये इंडोस्पर्म कंटेन पॅचेस ऑफ 2 डिफरंट कलर. तर त्या इंडोस्पर्ममध्ये वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये 2 कलरचे पॅचेस असतात. म्हणजे इंडोस्पर्म आहे पण त्याच्यामध्ये इंडोस्पर्ममध्ये 2 कलर दिसतात आणि त्यामुळे त्याला इट इज फॉर्म्स अ सॉर्ट ऑफ मोझॅक पॅटर्न आणि म्हणून त्याला हा इंडोस्पर्म मोझॅक टाईपचा इंडोस्पर्म म्हटलंय आणि म्हणून त्याला मोझॅक इंडोस्पर्म असंही म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे कॉर्न. ठीक आहे. आता यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. आता इथं एम्ब्रिओ कसा तयार झाला आपण हे डबल फर्टिलायझेशनमध्ये बघितलंय. त्यानंतर इंडोस्पर्मचे 3 टाईप्स आपण आता बघितले. यानंतर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ म्हणजे एम्ब्रिओ ॲक्च्युली तयार होतो कसा ते आपण आत्ता बघणार आहे. तर हा एम्ब्रिओ नेमका तयार कसा होतो डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. आता याच्यासाठी तुम्हाला परत पुस्तकातले डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ म्हणजे त्याच्यासाठी पुस्तकामध्ये पेज नंबर 12 वरती फिगर 1.15 आणि फिगर 1.16 या फिगर तुम्हाला रेफर कराव्या लागतील. या फिगरमध्ये डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओमध्ये बघितला तर प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू एन एम्ब्रिओ इज कॉल्ड एम्ब्रिओजेनेसिस. आतापर्यंत आपण बघितलं एम्ब्रिओ कसा तयार होतो, पण आता त्याची विकास म्हणजे त्याची डेव्हलपमेंटल स्टेजेस कोणकोणते आहेत, एम्ब्रिओमध्ये कोणकोणते बदल होत असतात की जेणेकरून त्याची वाढ होत असते हे आता आपण बघणार आहे. मग यामध्ये प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू एन एम्ब्रिओ म्हणजे झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होण्याच्या ज्या स्टेप्स आहेत, जी प्रोसेस आहे तिला आपण काय म्हणायचं आहे एम्ब्रिओजेनेसिस. शब्दाचा अर्थ बघा एम्ब्रिओजेनेसिस. याच्यामध्ये जेनेसिस मीन्स फॉर्मेशन आणि एम्ब्रिओ म्हणजे एम्ब्रिओ फॉर्मेशन. पण कशापासून एम्ब्रिओ तयार होणार आहे झायगोट पासून. म्हणजे झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्याला आपण एम्ब्रिओजेनेसिस म्हणणार आहे. आता याच्यासाठी द एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड ॲट दी मायक्रोपिलर एंड. हे बरोबर आहे. एम्ब्रिओ हा आपण बघितले डबल फर्टिलायझेशनमध्ये की मायक्रोपिलर एंडकडे तो तयार झालेला होता. देन द ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ ट्रिगर्स ओनली वन आफ्टर सर्टन अमाऊंट ऑफ इंडोस्पर्म इज फॉर्मड. आता सुरुवातीला बघा की एम्ब्रिओ तयार झाला आहे पण त्याला न्यूट्रिशियस मटेरियल पुरवण्यासाठी तिथे इंडोस्पर्म
पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला सुरुवातीला इंडोस्पर्म हा काही खूप कमी अमाऊंटमध्ये असतो. आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट बिगिन्स. फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे त्या झायगोटचा डेव्हलपमेंट स्टार्ट होतो. द झायगोट डिवाइड्स टू 2 सेल्ड प्रो एम्ब्रियो. आता याच्यासाठी आपण ज्या फिगर आहेत त्या फिगरमध्ये पण बघितल्या तर फिगर नंबर 1.16 डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो किंवा डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो, तुम्ही कुठल्या पण फिगर बघा तर पहिल्यांदा झायगॉटचं म्हणजे पहिल्यांदा जे झायगॉट दिसते तुम्हाला ते झायगॉट एम्ब्रियोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा ही सेल आहे, याच्यात एक न्यूक्लियस आहे. आता ह्या न्यूक्लियसचा हळूहळू काय होणार आहे, हळूहळू याची वाढ होते आणि याच्यापासून एकूण 2 न्यूक्लियस म्हणजे एका सेलचे 2 सेल तयार झाले. हा झायगोट आहे, बरोबर. हळूहळू हा काय होतो म्हणजे हा ऊस पोरच आहे, त्याची हळूहळू वाढ होते. वाढ झाली की काय होते, ह्याचे एकाचे 2 सेल तयार झाले, 2 न्यूक्लियस तयार झाले. हळूहळू याची अजून आणखी वाढ होत जाते आणि याच्यामध्ये असं दिसून येतं लक्षात की एक सेल मोठी झाली आणि खाली याची काय होते, एकाचे इथं एकाची ह्या सेलचा हा मोठा सेल तयार झाला आणि याच्या इथं 4 सेल तयार झाले. आपण याला एम्ब्रियोनल इनिशिएशन आणि यालाच आपण म्हणणार आहे सस्पेन्सर. हा आहे किंवा हा मोठा तयार झाला आहे याला म्हणायचं सस्पेन्सर सेल. सस्पेन्सर सेल आणि इथून एम्ब्रियोनिक इनिशिएशन स्टार्ट होतं. म्हणजे आता हा झायगोटच आहे, त्याचे 2 सेल तयार झाले, 2 न्यूक्लियस तयार झाले. आपला हा सेल मोठ्या आकाराने होतो, त्याचं पुन्हा मायटोसिस होतं. मायटोसिस झाल्यामुळं एक सेल मोठा एक सेल छोटा, ह्याचे मायटोसिस झाल्यामुळे अनेक सेल छोटे खाली तयार व्हायला लागतात आणि याच्यामध्ये इथे छोटे छोटे सेल्स जे न्यूक्लियस काय होतात मायटोसिसने तयार होतात. आफ्टर सर्टन अमाउंट ऑफ द झायगोट डिवाइड्स टू फॉर्म 2 सेल्ड प्रो एम्ब्रियो. हा प्रो एम्ब्रियो आहे, 2 सेल्ड प्रो एम्ब्रियो, हा प्रो एम्ब्रियो. याच्यानंतर द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपिलर एंड इज कॉल्ड बेसल और सस्पेन्सर इनिशियल सेल. आता हा लार्जर सेल हा मायक्रोपिलर एंड कडे एक सेल आकाराने मोठा होत जातो, त्याला आपण सस्पेन्सर सेल म्हटलेलं आहे किंवा सस्पेन्सर इनिशियल असं आपण त्याला म्हणायचं. देन इज त्यानंतर सस्पेन्सर इनिशियल सेल अँड स्मॉलर सेल. आता हा स्मॉलर सेल आहे, याचा कन्वर्जन हा कुठं कॅलाझर एंड कडे जातो आणि कॅलाझर एंड कडे याचं कन्वर्जन छोट्या 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 सेल्स मध्ये होतं. याला आपण म्हणायचं एम्ब्रियोनल इनिशियल सेल. म्हणजे याचं एम्ब्रियोनल इनिशियल सेल याच्यामध्ये त्याचं कन्वर्जन होत असतं. यानंतर द सस्पेन्सर सेल डिव्हाइड्स transversely in one plane to produce filamentous suspensor of 6 to 10 cells. म्हणजे त्यानंतर सस्पेन्सर सेल जो आहे तो परत ट्रान्सव्हर्सली डिव्हाइड होतो. ट्रान्सव्हर्सली म्हणजे असा आडवा आणि त्या आडवा छेद होऊन त्याच्यापासून ट्रान्सव्हर्सली डिव्हाइड्स इन वन प्लेन. एकाच प्लेनमध्ये तो पुन्हा आडवा डिव्हाइड होतो आणि त्याच्यापासून 6 ते 10 काय होतात फिलामेंटस सस्पेन्सर सेल तयार होतात. तुमच्या पुस्तकामध्ये टेक्स्ट बुकमध्ये 1.15 ची जी फिगर आहे त्या फिगरमध्ये आपल्याला डिटेल स्ट्रक्चर दिसून येतं की यामध्ये परत तिथं सिम्बॉल जे दाखवले डायग्रॅमला त्या सिम्बॉलमध्ये कॅपिटल ए हा ऊस पोर आहे, कॅपिटल बी हे 2 सेल्ड एम्ब्रियो दाखवला आहे, प्रो एम्ब्रियो म्हणते त्याला. त्यानंतर स्मॉल ई म्हणजे एम्ब्रियोनल इनिशियल, स्मॉल ई आकृतीमध्ये बघा, स्मॉल टी हे सस्पेन्सर इनिशियल आहे, स्मॉल एम हे एम्ब्रियो सॅक मेम्ब्रेन आहे. तर या पद्धतीनं तिथं पूर्ण डायग्राम मधले जे काय नंबर दिले
ते डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता यानंतर सस्पेन्सर सेल जो आहे तो 6 ते 10 एवढ्या सेलनं, फिलामेंटस सेलनं सस्पेन्सर तयार झाला. द फर्स्ट सेल ऑफ सस्पेन्सर टुवर्ड्स द मायक्रोपिलर एंड becomes swollen and function as a hostorium. आता यातला पहिला सस्पेन्सर सेल जो आहे तो मायक्रोपिलर एंडकडे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? होस्टोरियममध्ये. द लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज नोन ॲज अ हायपोफायसिस. आणि सगळ्यात खालचा जो आहे त्याचं रूपांतर हायपोफायसिसमध्ये होतं. सस्पेन्सर हेल्प्स इन पुशिंग द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. आता सस्पेन्सर जो असतो तो त्या एम्ब्रियोला एंडोस्पर्मकडे काय करतो? पुश करतो, म्हणजे ढकलतो. द एम्ब्रियोनल इनिशियल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन्स टू फॉर्म ऑक्टंट. आता याच्यामध्ये एम्ब्रियोनल इनिशियल जे आहे त्याचं 3 वेळा मायटोसिस होतं आणि 3 वेळा मायटोसिस होऊन त्याच्यापासून ऑक्टंट तयार होतो. द प्लेन्स ऑफ डिव्हिजन्स आर ॲट राईट अँगल्स टू इच अदर. त्याच्यानंतर पूर्णपणे तिथं सेल डिव्हिजन होतं आणि त्यामुळं त्याचे राईट अँगल्स टू इच अदर म्हणजे ते एकमेकांना 90 अंशाच्या कोनामध्ये डिवाइड व्हायला चालू होतात. द लोअर टायर ऑफ 4 सेल्स ऑफ ऑक्टंट गिव्ह राईज टू हायपोकॉटिल. आता याच्यासाठी तुम्ही फिगर हायपोकॉटिल म्हणजेच एक प्रकारे हायपो म्हणजे बिलो आणि कॉटिल म्हणजे कॉटिलिडॉनचा सुरुवातीचा भाग असे त्याच्यामध्ये हायपोकॉटिल फॉर्मेशन व्हायला चालू होतं. अँड रॅडिकल व्हेअरएज 4 सेल्स ऑफ अप्पर टियर फॉर्म द प्ल्युम्युल अँड द 1 or 2 कॉटिलिडॉन्स आर फॉर्मड. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की तुम्ही फिगर 1.16 मध्ये डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियोमध्ये जर बघितला तर याच्यामध्ये जर बघितला असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं प्ल्युम्युलचं फॉर्मेशन. प्ल्युम्युल हा नेहमी प्ल्युम्युलचं फॉर्मेशन जे आहे ते कशामध्ये होतं? शूटमध्ये म्हणजे खोडामध्ये. आणि रॅडिकलचं रूपांतर कशामध्ये होतं? रूटमध्ये. अप्पर टियर प्ल्युम्युल अँड अदर अँड द 1 or 2 कॉटिलिडॉन्स. हायपोफायसिस इज फर्दर डिव्हिजन गिव्ह राईज टू पार्ट ऑफ रॅडिकल. आता ह्यातला हायपोफायसिस जे आहे त्याचं रूपांतर रॅडिकलमध्ये. नेहमी लक्षात ठेवायचं रॅडिकलचं रूपांतर रूटमध्ये म्हणजे तिथून रूट फॉर्मेशन व्हायला होणार आहे. प्ल्युम्युलचं रूपांतर शूट फॉर्मेशन. रॅडिकलमध्ये रॅडिकलचाच पुढचा भाग आहे रूट कॅप. कारण रॅडिकल म्हटलं की रूट तयार होणार. मग रूट म्हटलं की रूटचा टोकाचा भाग असतो त्याला मूल टोपी म्हणजे त्याला रूट कॅप म्हणायचं. Subsequently, the cells in the upper tier of octant divide into several planar as to become heart-shaped, which then forms 2 lateral cotyledons and a terminal plumule. याच्याद्वारे एकूण पूर्ण फॉर्मेशन झालं की इथून 2 कॉटिलिडॉन्स म्हणजे इथं 2 कॉटिलिडॉन्स आणि आता जसं उदाहरणार्थ हे 2 कॉटिलिडॉन्स आहेत आणि कॉटिलिडॉन झाले की इथून त्याचं काय होतं? प्ल्युम्युल फॉर्मेशन. याला आपण प्ल्युम्युल म्हणायचं. हे प्ल्युम्युल फॉर्मेशन हे कॉटिलिडॉन आहे आणि 2 कॉटिलिडॉन असेल कॉटिलिडॉन हे 1 कॉटिलिडॉन असेल 2 कॉटिलिडॉन असेल तर ह्याला काय म्हणायचं आहे? डायकॉटिलिडॉन्स. आणि एकच असेल तर मोनोकॉटिलिडॉन. एकच असेल तर एकदल, 2 असतील तर द्विदल. या पद्धतीनं याच्यामध्ये मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉनस स्ट्रक्चर तयार होतं. त्यानंतर फर्दर एनलार्जमेंट ऑफ हायपोकॉटिल अँड कॉटिलिडॉन्स रिझल्ट इन अ कर्वेचर ऑफ एम्ब्रियो अँड इट ॲपियर्स अ हॉर्स शू शेप्ड. म्हणजे इथं स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला 1.15 मध्ये हॉर्स शू शेप्ड स्ट्रक्चर दिसते. द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट्स अँड मोनोकॉट्स. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जी आहे ती डायकॉटमध्ये आणि मोनोकॉटमध्ये सेमच आहे अप टू द ऑक्टंट स्टेज. म्हणजे ऑक्टंट स्टेजपर्यंत सेम आहे. द डिफरन्स ॲपियर्स लॅटर इन मोनोकॉट. एकदल वनस्पतीमध्ये मात्र एम्ब्रियो हा सिंगल कॉटिलिडॉनचा असतो आणि डायकॉटिलिडॉनमध्ये एम्ब्रियो हा 2 कॉटिलिडॉनचा असतो. आणि त्यानंतर प्ल्युम्युल हे त्याच्यामध्ये मोनोकॉटमध्ये लॅटरल साईडला असतं. द सिंगल शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन इज कॉल्ड स्कुटेलम. जर सिंगल शिल्ड शेप्ड शीत जे आहे तर सिंगल शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन त्याला आपण स्कुटेलम म्हणायचं. आकृतीमध्ये तुम्हाला स्कुटेलम बघा वरती
फिगर 1.16 मध्ये स्कुटेलमचा भाग दिसतोय. तर तो स्कुटेलम मध्ये तुम्हाला लक्षात आलं का की सिंगल शिल्डस शेप्ड कॉटिलिडॉन जो आहे त्याला स्कुटेलम म्हणायचं. प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ द प्ल्युमिल, प्ल्युमिलचं फॉर्मेशन कशामध्ये होणार आहे, स्टेम मध्ये. तर त्याच्यामध्ये सिंगल शीथ जे आहे बाहेरचं त्याला कोलिओप्टाईल म्हणायचं. अँड रॅडिकलचं जे सिंगल शीथ आहे त्याला कोलिओरायझा असं म्हणायचं, जे कवरिंग आहे. फायनली ओव्हिल इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू द सीड. शेवटी ओव्हिलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं, ओव्हिलचं कन्व्हर्जन सीडमध्ये आणि पूर्ण ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूटमध्ये होत असतं. या पद्धतीनं इथं एम्ब्रिओजेनेसिसची प्रोसेस पूर्ण होते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट कशी होते ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.